नमस्कार मित्रांनो, मी प्रदेश पीएस अकॅडमी मधून आजच्या आपल्या स्टॉक अनालिसिस सेशन मध्ये तुमचं सर्वांचं मी स्वागत करतो. सो आजच्या सेशन मध्ये आपण पाहणार आहोत कोणते स्टॉक आपल्या प्रॉफिट बुकिंग आले होते, कोणते स्टॉक आपण 5% 10% साठी आपण एंट्री आपण त्यामध्ये स्टॉक मध्ये एंट्री प्लॅन करू शकतो आणि लाईव्ह मार्केटमध्ये आपण आज कोणते ट्रेड प्लॅन केले होते, जो आपण सकाळी 9 ते 10 आपली बॅच असते आणि त्यानंतर आयपीओ साठी जर कोणी अप्लाय केला असेल तर एडीबीएल मध्ये कोणी प्रॉफिट कसं बुक केलेले ते आपण आजच्या सेशन मध्ये काय करू डिस्कस करूया. आज आपण आपल्या टेलिग्राम चॅनलमध्ये एका स्टॉक मध्ये प्रॉफिट बुक करण्यासाठी सांगितलं होतं, जो आपला जेकेट आहे. ओके, तुम्ही कालच्या सेशन मध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं जेकेट आहे आपण बाय केलेला आहे. ओके, त्यामध्ये आपल्याला किती तो बाय करायचा 430 415 च्या रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा, 460 च्या टार्गेट साठी आपल्याला तो होल्ड करायचा होता. जेकेट आहे मध्ये काली कोणी प्रॉफिट बुक केलेले तेही आपण चेक केलेले. आज आपण 460 च्या टार्गेट साठी जर कोणी होल्ड केला असेल तर जेकेट आहे मध्ये आपल्याला आज फर्स्ट टार्गेट काय करता आलं असतं, या ठिकाणी आपल्याला बुक करता आलं असतं. जेकेट आहे मध्ये आपण जर या लेवलला जर आपण एंट्री प्लॅन केली असते 400 ते 415 च्या रेंजला जर तो आपण बाय केला असता आणि 460 ला जर तो आपण एक्झिट करतोय, आजचा जेकेट टायरचा आजचा जो हाय गेलेला आहे हा 461 चा काय झालेला आहे, आजचा हाय गेलेला आहे. ओके, म्हणजे 415 जर आपण त्यामध्ये एंट्री जर आपण घेतली असती तर आपल्याला 3 दिवसामध्ये जेकेट टायर मध्ये आपल्याला 10% ची रॅली आपल्याला या ठिकाणी काय करता आली असती, पी करता आली असती. ओके, जो आपण हा रिकमेंड केला होता, हा रिकमेंड आपण कधी केलेला आहे, जेके टायर आपण रिकमेंड केलेला आहे 28 जुलैला आपण काय केलं, 28 जूनला आपण काय केलं होता, आपल्या टेलिग्राम चॅनलवरती आपण तो अपडेट केला होता. ओके, त्यानंतर आज जो स्विंग ट्रेडिंग साठी आपण जो प्लॅन करतोय सुमिटो केमिकल, जो आपल्या या सेटअप मध्ये आलेला आहे, हे जे स्टॉक मी तुम्हाला रिकमेंड करतो हे तुम्हाला एज्युकेशन पर्पज साठी सांगतोय. या स्टॉक मध्ये एंट्री कशी करायची, जे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट्स आहेत त्यांना हा सेटअप माहिती आहे. या सेटअप नुसार जर तुम्ही या ठिकाणी जर बघितलं सुमिटो केमिकल या ठिकाणी आपल्या एंट्रीसाठी आलेला आहे. आज आपल्या या सेटअप मध्ये ऑलमोस्ट आपले 40 स्टॉक आलेले आहेत, त्यामध्ये आपण काही 2-3 स्टॉक आपण काय केलेले रिकमेंड केले एंट्रीसाठी. सुमिटो केमिकल आपण या रेंजला आपण काय करतो, सुमिटो केमिकल मध्ये कोणत्या लेवल एंट्री आपल्याला प्लॅन करायचे, सुमिटो केमिकल आपल्याला बाय करायचं 500 480 रेंज मध्ये आपल्याला तो ऍव्हरेज करायचा. हा एक लॉंग टर्म काउंटर साठी आपण त्याला प्लॅन करतोय 550 600, ज्यांना 10% ची रॅली बुक करायची 550 च्या टार्गेटला बुक करताय. ओके, ज्यांना लॉंग टर्म साठी होल्ड करायचं 700 प्लस सुद्धा टार्गेट देऊ शकतो सुमिटो केमिकल. 460 ने आपल्याला त्याला काय करायचंय, आपल्याला स्टॉप लॉस आपल्याला काय करायचंय, फॉलो करायचंय. ओके, हे स्टॉक आपल्या ज्या सेटअप मध्ये आलेले आहेत, त्या स्टॉक मध्ये एंट्री कशी करायची हे आपले ऍडव्हान्स टेक्निकल कॅन्डिडेट त्यांना माहिती आहे. तो ऍव्हरेज कुठे करायचा याही गोष्टी त्यांना माहिती आहेत. हे तुम्हाला फक्त एक एज्युकेशन पर्पज साठी तुम्हाला या ठिकाणी मी शेअर करतो. मग सुमिटो केमिकल मध्ये जर आपण या लेवलला जर आपण एंट्री जर प्लॅन करणार आहे, जो आपल्याला बाय करायचा 500 रेंज मध्ये आपल्याला तो बाय करायचा आहे. 500 ला जरी तो आपण तो बाय केला, त्याचा हाय गेला तो 515चा हाय गेलेला आहे आणि 700 टार्गेट साठी जर आपण तो होल्ड केला, त्यामध्ये आपण 20% ची रॅली आपण पिक करू शकतो. ओके, जर कोणाला या सेटअप प्रमाणे जसं की आपल्याला माहिती आहे आपले स्टॉक जर तुम्ही पाहता तर आपले 90% जे स्टॉक आहे जे आपण या सेटअप नुसार स्विंग साठी प्लॅन करतो ते आपले काय होतात, 90% स्टॉक आपले प्रॉफिट मध्ये येतात. ओके, आपण 500 ला जर आपण सुमिटो केमिकल मध्ये जर आपण एंट्री प्लॅन करतोय तर 550 च्या टार्गेट साठी जरी तो होल्ड केला तर आपल्याला 10% ची रॅली आपल्याला सुमिटो केमिकल मध्ये येत्या काही दिवसामध्ये आपल्याला पिक करते. ओके, हा एक लॉंग टर्म काउंटर आहे. लॉंग टर्म साठी जरी तुम्ही तो होल्ड केला तर 700 प्लस टार्गेट मध्ये आपण काय करू शकतो, सुमिटो केमिकलला आपल्याला काय करताय, तो होल्ड करताय. तो आज आपण एकच स्टॉक आपण रिकमेंड केलेला आहे, जो सुमिटो केमिकल आपल्याला काय करायचंय, बाय करायचंय. त्यानंतर आज फिन निफ्टीची एक्सपायरी होती, तर आपण हिरो साठी एक कॉल अपडेट केला होता. सकाळी लाईव्ह मार्केटमध्ये आपण जे लाईव्ह मार्केटमध्ये जो ट्रेड घेतला होता, कारण मार्केट एक गॅप अप मध्ये ओपन झाला होता, त्यामुळे आपण पहिला जो ट्रेड प्रॉफिट बुकिंग केला आहे. एक्सपर्ट काय केलं होतं, आपण पहिला ट्रेड आपण पी मध्ये प्लॅन केला होता आणि पहिल्या 2 कॅनेल मध्ये आपल्याला एक चांगली रॅली काय मिळाली होती, निफ्टी बँक निफ्टी मध्ये आपल्याला मिळाली होती. ओके, पण आज फिन निफ्टीची वीकली एक्सपायरी होते, त्यामुळे आपण फिन निफ्टीला 23,650 चा फूड बाय केला होता. त्यामध्ये आपल्याला मॅक्झिमम टार्गेट साठी तुम्हाला तो होल्ड करता आला. ओके, लाईव्ह मार्केटमध्ये तुम्ही तिथे जाऊन चेक करू शकता. लाईव्ह मार्केटमध्ये आपण 23,750 फिन निफ्टी जो आपण प्लॅन केला होता तो कोणत्या लेवलला प्लॅन केला होता आणि कोणी किती प्रॉफिट बुक केलेलं आहे हे आपले तुम्ही आपल्या आजच्या स्क्रीनशॉट मध्ये पीएनएलच्या स्क्रीनशॉट मध्ये पण तुम्हाला ते पाहता येईल. ओके, हा जो सेटअप आपण युज करतो हा ऑप्शन ट्रेडिंग साठी युज करतो, ज्यामध्ये आपल्याला निफ्टी बँक निफ्टी आणि फिन निफ्टी यामध्ये आपल्याला एंट्री कुठे करायची आहे, एक्झिट कुठे करायची आहे, त्याचबरोबर मार्केटचा व्ह्यू काय असणार आहे, बेरिश असणार आहे, बुलिश असणार आहे, आपल्याला सगळं समज होता. 9:07 आपल्याला समजलं मार्केट थोडंसं काय असतं, बेरिश असलं होतं. त्यामुळे आपण जो पहिला ट्रेड जो प्लॅन केला होता फिन निफ्टीचा, ओके, इथे आपल्याला एक पहिल्या 2 कॅरेट मध्ये चांगली रॅली मिळाली होती, त्यानंतर मार्केट थोडंसं साईडवेज राहिलं होतं. ओके, पण यामध्ये आपल्याला काय झालं, आपल्या टार्गेट जे डेली टार्गेट आपण डिसाईड करतो, डेली टार्गेट आपली या ठिकाणी अचीव झाले. त्यानंतर एक हिरो आपण प्लॅन केला होता फिन निफ्टीसाठी, त्यामध्ये आपण जवळपास जर आपण बघितलं 35 ला जरी तो बाय केला असता तर एका कॉल साईडला त्याने 90 पॉईंटची दिलेली.
नो प्रॉफिट नो लॉस मध्ये किंवा 10-20 पॉईंट मध्ये आपल्याला तो प्रॉफिट मध्ये पण काय करता आला असता, हिरो झिरोचा कॉल सुद्धा आपल्याला बुक करता आला असता. ओके, हे आपण ऑप्शन ट्रेडिंग लाईव्ह मार्केटमध्ये घेत असतो. तर तुम्हाला लाईव्ह मार्केटचं जर तुम्हाला पार्टिसिपेट करायचं असेल किंवा तुम्हाला जर भाग घ्यायचा असेल तर तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकला तुम्हाला क्लिक करायचंय, म्हणजे जेणेकरून तुम्हाला सकाळी 9 ते 10 जे लाईव्ह मार्केट असतं, या लाईव्ह मार्केटमध्ये पण तुम्हाला काय करता येईल, सहभाग तुम्हाला घेता येईल. सो मित्रांनो, हे तुम्हाला अनालिसिस कसे वाटतात, स्टॉक जे आपण रिकमेंड केलेले आहेत, ओके, त्यामध्ये तुम्हाला एंट्री एक्झिट कशा करायचे असतात या गोष्टी समजा असतील. त्याचबरोबर तुमचे जर काही फीडबॅक असतील किंवा तुमचे जर काही स्टॉक स्टॉक झालेले असेल हेही तुम्ही मला रेकमेंड करू शकता. दिलेल्या नंबरवर तुम्ही ते पिन करू शकता. ओके, तुमचेही स्टॉक इथे अनालिसिस करून तुम्हाला त्यावरती व्यवस्थित तुम्हाला सोल्युशन तुम्हाला दिले जाईल. ठीक आहे मित्रांनो, त्याचबरोबर तुमचे जर कोणते स्टॉक जर अनालिसिस करायचे असतात तुम्ही आम्हाला शेअर करू शकता. त्यावरती आपण त्या अनालिसिस करून तुम्हाला त्याचंही तुम्हाला काय मिळेल, सोल्युशन तुम्हाला दिले जाईल. हे जे स्टॉक मी तुम्हाला अपडेट करतो हे कसे वाटतं त्याला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. थँक्यू गाईज, थँक्यू फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ.